तांत्रिक अडचणीमुळे थोडासा आपल्याला इथे पॉज घ्यावा लागला. येलो माईटसाठी आपल्याला सुरुवातीपासून काळजी घेणं का गरजेचं आहे, तर एकदा येलो माईट जर आला तर ते पान लवकर कव्हर होत नाही, रिकवर होत नाही. पान जर पूर्ण गोळा झालेला असेल तर त्या फळाची क्वालिटी आपल्याला त्या प्रमाणात मिळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला येलो माईटसाठी अर्ली स्टेजपासून नियंत्रण घेणं गरजेचं आहे, जे आपण बेसल डोसपासूनच त्याचं नियोजन घेतलेलं आहे. येलो माईटसाठी डिप्रोपेन्झिन प्लस एन इम्पॅक्ट ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला स्प्रे देणं गरजेचं आहे. ड्रिंचिंग थायमिथोक्झामचे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि वरतून स्प्रेला स्पिनोसाइड, स्पायनोटोडॉन ह्या केमिकल कंटेंटचा जरी आपण वापर केला तर नक्कीच येलो माईटचं नियंत्रण आपल्याला जास्त दिवस मिळण्यासाठी मदत केली जाईल. थ्रिप्समध्ये निम्स आणि अडल्ट्स हे दोन्ही पण फीडिंग करतात. निम्स जास्त प्रमाणामध्ये फीड करतात, अडल्ट्स थोडे कमी प्रमाणामध्ये करतात. पण त्यांनी जर एकदा फिडिंग केलं तर ते पान पूर्ण गोळा होऊन जातं आणि हे थ्रिप्स व्हायरसचं कॅरियर म्हणून, विक्टर म्हणून कॅरियर वहन करण्यासाठी कारणीभूत राहतात. म्हणजे एका झाडावरती जर व्हायरस असेल तिथं जर त्यांनी फिडिंग केलं आणि जाऊन दुसऱ्या झाडावरती जर त्यांनी सकिंग केलं तर त्या झाडावरती पण व्हायरल इन्फेक्शन होण्याची भीती जास्त राहते. म्हणजे व्हायरस वाढू नये म्हणून जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर थ्रिप्सचा कंट्रोल त्या ठिकाणी झाला पाहिजे. टेम्परेचर जास्त आहे अशा वेळेला थ्रिप्सचं प्रमाण वाढतं. पानामध्ये नायट्रेट नायट्रोजनची लेवल जास्त आहे तरी सुद्धा थ्रिप्सचा अटॅक, म्हणजे लुसलुशीतपणा जर जास्त असेल तरी सुद्धा थ्रिप्स जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. निओनिकोटिनाइड ग्रुपमधले कोणतेही एक कीटकनाशक जर आपण घेतलं, निओनिकोटिनाइडमध्ये थायमिथोक्झाम येईल, ॲसेटामाप्राइड येईल, इमिडा येईल, डिप्रोपेन्झिन येईल, याच्यापैकी कोणतंही एक, क्लोथेनिडीन येईल, याच्यापैकी कोणतंही एक घेऊन जर आपण स्प्रे केला तर या थ्रिप्सचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळायला मदत केली जाईल. आणि नीम 10,000 ppmचं नीम जर आपण त्याच्यामध्ये यूज केलं तर नक्कीच नियंत्रण जास्त दिवस मिळायला मदत केली जाईल. येलो पॅड हे व्हाईट फ्लायसाठी आपण रेकमेंड करतो किंवा व्हाईट फ्लायसाठी आपण लावतो. त्याचबरोबर ब्ल्यू पॅड जे निळे सापळे येतात, चिकट सापळे, ते जर आपण लावले तर नक्कीच थ्रिप्स पण त्या ठिकाणी अटॅच व्हायला मदत केली जाईल. म्हणजे जेणेकरून आपल्याला नियंत्रण लवकर मिळायला मदत केली जाईल. आणि जर तो कंट्रोलमध्येच येत नसेल, जास्त प्रमाणामध्ये जर जाणवत असेल तर एका कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे घेऊ सांगतो, तो जरी आपण टाकला तर नक्कीच थ्रिप्सचं कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळायला मदत केली जाते. क्लोथॅनिडीन म्हणजे मार्केटमध्ये डेंटोसो नावाने मिळेल, बऱ्याच नावांमध्ये. क्लोथॅनिडीन 200 लिटर पाण्यासाठी 30 ते 35 ग्रॅम, एन इम्पॅक्ट 200 साठी 400 ml आणि बोरिक ॲसिड 200 साठी 100 ग्रॅम. या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण स्प्रे टाकला तर बऱ्यापैकी थ्रिप्सचं नियंत्रण जास्त काळ मिळण्यासाठी आपल्याला मदत केली जाईल. थ्रिप्स कंट्रोल राहण्यासाठी महत्त्वाचं काय तर व्हायरल इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला थ्रिप्स अर्ली स्टेजमध्ये कंट्रोल होणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून थ्रिप्ससाठी सुरुवातीपासून ब्ल्यू पॅड, येलो पॅड आणि ज्या आपण सुरुवातीच्या ड्रेंचिंग घेतलं त्या आणि ज्या आता मगाच्या कॉम्बिनेशनमध्ये निओनिकोटिनाइड ग्रुपचं कोणतेही औषध घेतलं तरी सुद्धा बऱ्यापैकी थ्रिप्सचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळतं. आता याच्यामध्ये थ्रिप्स असेल, येलो माईट असेल किंवा जे सकिंग करणारे पेस्ट असतील, हे ज्या वेळेला पानामध्ये लुसलुशीतपणा वाढतो त्याच वेळेला जास्त प्रमाणामध्ये येतात. म्हणजे पाऊस होऊन गेला, टेम्परेचर वाढलं, नवीन फुटवा काढला, त्यावेळेला नायट्रोजन लेवल हाय राहते, त्यावेळेला जास्त त्रास देतील. जमिनीमधून फुटवा करण्यासाठी अमोनिकल नायट्रोजनचा आपण वापर केलेला असेल किंवा नायट्रोजनचा वापर केलेला असेल तर त्यावेळेला तो जास्त त्रास देतो. त्याच्यामुळं पानाची जाडी कशी वाढेल ह्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. म्हणजे एक फंगिसाईड, एक इन्सेक्टिसाईड याच्या दरम्यान मायक्रोन्यूट्रिएंट आणि कव्हर प्लस याचे स्प्रे हे गेलेच पाहिजे. कव्हर प्लस सिलिकॉन प्लस ॲमिनो या कॉम्बिनेशनमध्ये येतं ते, आणि मायक्रोन्यूट्रिएंट असं जर गेलं तर पानाची पेशीभित्तिका जाड होण्यासाठी मदत करते. जेवढी पानाची पेशीभित्तिका चांगली तेवढं सकिंग पेस्टला त्या ठिकाणी फीड करणं अवघड जातं आणि आपल्याला नियंत्रण जास्त दिवस मिळायला मदत केली जाते. म्हणजे आपल्याला एक्सपोर्टचं करायचं असेल, नियोजन करायचं असेल तर आपल्याला केमिकल बरोबरच आपल्याला अशा गोष्टींवरती सुद्धा जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून जो आपण सॅम्पल काढू तो सॅम्पल BLQ निघेल.
ॲफिड्स, ज्याला आपण तुडतुडे किंवा मावा म्हणतो, हे जर आलं तर पान पूर्ण गोळाकार करतं आणि एका जागेवर घुबडल्यासारखं होऊन जातं, चिकट द्रव त्याच्यामध्ये आल्यासारखं आपल्याला दिसून येतो. हे ॲफिड्सचं नियंत्रण आणि थ्रिप्सचं नियंत्रण जे काय आपण स्प्रे टाकणार आहे ते जवळपास एकाच ग्रुपमधले औषधं येतात. त्याचं जरी आपण स्प्रे घेतलं तरी ॲफिड्सचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळायला मदत होईल. ग्रीन पीच ॲफिड्स, ज्याला आपण पानाचा कलर पूर्ण चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. जर सकिंग केलं आणि ते पान जर आपल्याला येलो कलरचं झालेलं दिसत असेल तर तो ग्रीन पीच ॲफिड्स. तो झालेला असेल तर ते पान सरळ होत नाही, पान पूर्ण गोळा झाल्यासारखं आपल्याला दिसून येतं. याच्या नियंत्रणासाठी ड्रीपमधून अझाडिरेक्टिन जरी आपण दिलं तरी सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील. येलो पॅड जरी आपण प्लॉटला लावलेले असेल तरी सुद्धा त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. आणि अर्ली स्टेजपासून जर आपल्याला काम करायचं असेल तर ॲसेटामाप्राइड अर्धा ग्रॅम, कव्हर प्लस 2 ग्रॅम अशा पद्धतीने एक स्प्रे घेतला तरी चालेल. त्याच्या पुढच्या स्टेजला जर आपल्याला तो दिसत असेल तर त्याच ग्रुपमधलं थायमेथोक्सा किंवा त्याच ग्रुपमधलं क्लोथॅनिडिन हे जरी औषध आपण घेतलं तरी त्याचं नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळायला मदत केली जाईल. आणि त्याच्या पुढे ज्यावेळेला फुटव्यांची संख्या वाढलेली जाते त्यावेळेला मग आपल्याला दुसऱ्या ग्रुपमध्ये स्पिनोसाइड याचा जरी आपण स्प्रे टाकला तरी हा ॲफिड्स नियंत्रणात राहायला मदत केली जाईल. कोणत्याही पिकावरती कीड जर आपल्याला नियंत्रणात आणायची असेल तर कीटकनाशकापेक्षा आपल्याला न्यूट्रिएंट आणि सापळे या माध्यमातून जर आपण काम केलं तर त्याच्यावरती होणारा खर्च थोडासा नियंत्रणात पण राहायला मदत होईल. त्याचबरोबर त्याच्यापासून जे दुष्परिणाम होणार आहेत ते दुष्परिणाम होणार नाही. हेलिकोवर्पा आर्मिजेरा, ज्याला आपण फळ पोखरणारी अळी म्हणतो, ज्या ज्या वेळेला आमुषा असते किंवा ज्या ज्या वेळेला ढगाळ वातावरण जास्त असतं तर अशा वेळेला हे पतंग अंडी घालण्याचं काम जास्त प्रमाणामध्ये करतात. याच्यासाठी आपल्याला बरेचसे फंगिसाइड्स, इन्सेक्टिसाइड आहेत नियंत्रण करण्यासाठी. जे अर्ली स्टेजमध्ये दिसत असेल डेल्टामेथ्रिन जरी आपण घेतलं अर्धा ml तरी सुद्धा याचं नियंत्रण आपल्याला चांगलं मिळेल. इमामेक्टिन बेन्झोएट हा जरी आपण स्प्रे टाकला तर तो थ्रिप्स आणि या दोन्हीच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे काम करतो. इंडोक्सा कार्पचा जरी आपण स्प्रे घेतला अर्धा ml तरी सुद्धा बऱ्यापैकी हेलिकोवर्पा असेल किंवा स्पोडोप्टेरा असेल ह्या दोन्ही अळींच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे काम केलं जातं. हे झालं केमिकलमध्ये आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. पण त्याचबरोबर प्रत्येक प्लॉटमध्ये जर एक 4 ते 5 कामगंध सापळे जर आपल्याला लावता आले, फेरोमन ट्रॅप ज्याला आपण म्हणतो, हेलिकोवर्पासाठी वेगळी येते, स्पोडोप्टेरासाठी वेगळी येते, फळमाशीसाठी वेगळं वडी येते किंवा जो आपण फेरोमन ट्रॅप लावतो ते जर आपण लावले एकरी 4 ते 5 तर नक्कीच त्याच्यापासून होणारं नुकसान आपलं कमी राहायला मदत केली जाईल. केमिकल कंट्रोल तर आहेच, पण त्याच्याच जोडीला जर आपण असे हे फेरोमन ट्रॅप्स जर लावले तर नर सगळे त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याच ठिकाणी आपल्याला त्याचा कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळायला मदत केली जाईल. आता आलोच आहोत आपण या ठिकाणी फेरोमन ट्रॅपचा विषय निघलाच आहे तर सांगतो, टोमॅटोवरती यावर्षी फळमाशीचा अटॅक अर्ली स्टेजमधल्या प्लॉटमध्ये दिसतोय. म्हणजे फळावरती फक्त काळा पांढरा स्पॉट दिसतो, तिथं काळही पडत नाही काहीच नाही. तर त्या फळमाशीने जरी डंक केलेला असेल तरी त्या प्रकारचं लक्षण दिसतं. त्याच्यामुळं टोमॅटोमध्ये सुद्धा जर फळमाशीसाठी आपल्याला फेरोमन ट्रॅप लावता आले तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला फळाच्या क्वालिटीसाठी चांगला राहील. पुढे स्पोडोप्टेरा पानं खाणारी अळी ज्याला आपण म्हणतो, बघाची जी फळ पोखरणारी अळी आणि पानं खाणारी अळी, मग याच्या नियंत्रणासाठी सुद्धा डेल्टामेथ्रिन आहे, इंडोक्सा कार्प, इमामेक्टिन बेन्झोएट किंवा स्पिनोसाइड अशा ग्रुप बदलत जर आपण स्प्रे टाकले तर याचं नियंत्रण आपल्याला व्यवस्थित मिळेल. आणि जनरली जो पतंग आहे अडल्ट आहे तो ज्या वेळेला अंडी घालतो त्या अंडी घालण्याची स्टेज म्हणजे जी अंधारी रात्र मोठी अंधारी रात्र असते त्यावेळेला ते अंडी घालण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळं अमावस्येच्या 2 दिवस अगोदर किंवा अमावस्या आणि अमावस्येच्या नंतर असे 2-3 दिवसाच्या दरम्यान जर आपला स्प्रे एखाद्या इन्सेक्टिसाइडचा आपल्याला घेता आला किंवा अशा वेळेला जर ते आपण फेरोमन ट्रॅप जर बसवले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला याच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे केला जाईल. म्हणजे अळी, फळमाशी आणि फळ पोखरणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप जर आपल्याला लावता आले तर नक्कीच आपल्याला त्याचा बेनिफिट चांगला मिळेल.
पुढे व्हायरल इन्फेक्शन. बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की आता अगदी रोप लागण केली आणि 12व्या किंवा 13व्या दिवशी पूर्ण घुबडून गेल्यासारखं आपल्याला दिसते, किंवा जी काही नवीन फूट निघलेली ती पण पूर्ण गोळा झाल्यासारखी दिसते. लीफ कर्ल व्हायरस, किंवा खालची जर मुळी व्यवस्थित त्याची सेट झालेली नसेल तरी सुद्धा तो प्रकार अर्ली स्टेजमध्ये दिसतो. तसं व्हायरल इन्फेक्शन अर्ली स्टेजमध्ये लवकर दिसत नाही. असं जर 10-15 दिवसाच्या आसपास तसं एका दुसरं झाड दिसलं असेल तर ते ट्रान्सप्लांट करणं कधीही योग्य. आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये व्हायरल इन्फेक्शन जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर सकिंग पेस्टचं नियंत्रण अर्ली स्टेजमध्ये घेणं गरजेचं. जेवढं सकिंग पेस्ट आपण कंट्रोलमध्ये ठेवू तेवढं व्हायरल इन्फेक्शन कंट्रोलमध्ये राहायला मदत केली जाते. आता न चुकून एका दुसरं झाड आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचं दिसतंय पण ते कव्हर करायचं आहे, आणि त्यासाठी काय काय उपाययोजना आपल्याला करता येतील. तर कॉम्बी म्हणजे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट चिलेटेड झिंक कव्हर प्लस ह्या कॉम्बिनेशनमध्ये जरी स्प्रे दिला तरी आपल्याला तात्पुरतं ते कव्हर मिळायला मदत केली जाईल. किंवा जे आपल्या 8-10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ज्या याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळाले ते म्हणजे ताक, दह्यापासून तयार केलेलं ताक 200 लिटर पाण्याला साधारण 2 लिटर. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया ज्या येतात त्याच्यामुळं त्या व्हायरसचं जे विषाणूंची जी संख्या वाढलेली ती विषाणूंची संख्या कमी करण्यासाठी त्या बॅक्टेरिया काम करतात. त्याच्यामुळं ताक, चिलेटेड झिंक, कव्हर प्लस आणि मार्केटमध्ये जे अवेलेबल औषध असेल जे व्हायरल इन्फेक्शनसाठी काम करतं असं ह्या चारीच्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण स्प्रे टाकला तर नक्कीच व्हायरल इन्फेक्शनचं झाड आपल्याला कव्हर करायला मदत केली जाईल. पण ते तात्पुरत्या स्वरूपात राहील. परत 8-15 दिवस गेले की परत व्हायरल इन्फेक्शन आहे तसं दिसेल, परत आपल्याला तो हात रिपीट करणं गरजेचं. म्हणजे जेवढी विषाणूंची संख्या वाढली ती थोडीशी कमी करून नंतर मायक्रोन्यूट्रिएंट जर आपण दिले तर झाडाची ग्रोथ मिळायला मदत केली जाईल. त्या झाडापासून उत्पन्न थांबणार नाही. आणि व्हायरल इन्फेक्शन येऊच नये म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल तर थ्रिप्स, व्हाईट फ्लाय यांचं नियंत्रण सुरुवातीपासून घेतलं पाहिजे. आणि जे आता अर्ली स्टेजमध्ये बरेचसे जे प्लॉट आता आपण बघितले त्या प्लॉटांवरती जर आपण बारकाईनं बघितलं तर 12व्या-13व्या दिवशी किंवा लागवड झाल्यानंतर 6व्या-7व्या दिवशीच पूर्ण झाड हे गोळा झाल्यासारखं आपल्याला दिसतंय. एक रोप जास्त दिवसाचं असेल, मुळी जर गोळा झालेली असेल तर लागवड केल्यानंतर अशा प्रकारे झाडं उघडण्याचं प्रमाण राहतं. जे मेन टॅप रूट ज्याला आपण म्हणतो, जे खालचं जे मेन मूळ असतं, मिरची असेल, टोमॅटो असेल, ह्याचं हे सरळ खाली वाढत जाणं गरजेचं आहे. ते जर वाकडं झालेलं असेल तर त्याला पूर्ण क्षमतेनं अन्न पुरवठा त्या झाडाला होत नाही. पर्यायानं फळ किंवा फूल लागण्याच्या स्टेजला गेल्यावर झाड पूर्णतः ग्रोथ थांबते. स्टंटेड ग्रोथ ज्याला आपण म्हणतो. त्याच्यासाठी रोप लावताना जर आपल्याकडे घरी आणून ठेवून जास्त दिवस झालेले असतील ते जर लावायचं असेल तर ट्रेमधून काढल्यानंतर खालची मुळी जर थोडीशी कट करून आपण ते रोप जर लावलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला अशा प्रकारचे काही नंतर फळ लागायच्या वेळेला जाऊन जे झाड भरपूर जातं त्याच्यासाठी नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला मिळेल. तर PHI एक्सपोर्टनुसार PHI डाटाची ही शीट जे काही आपण शेड्यूल पण आहे, शेड्यूल जे आपण देतो किंवा जे शेड्यूल आपण देणार आहे त्याच्यामध्ये PHI डाटानुसार आपण ते काम देतो. म्हणजे याच्यात जर आपण बघितलं तर इन्सेक्टिसाइडचा PHI हा जास्त नाही. काळजी करायची असेल तर इमिडाक्लोपिड 40 दिवस, फंगिसाइडमध्ये M45, मॅन्कोझेब 40 दिवस. काही ठराविक फंगिसाइड आहेत ज्यांचा फक्त जास्त दिवस येतो, तेवढे जर काळजी घेतली तरी पण यांचा PHI जास्त नाही. पण ऍक्च्युअल फील्ड कंडिशन आणि PHI डाटा याच्यामध्ये व्हेरिएशन राहतं. असंच वातावरण जर राहिलं तर जो ॲसिटामाप्राइडचा PHI 3 दिवसाचा दाखवलाय, जर ढगाळ वातावरण असेल तर 6-7 दिवसापर्यंत सुद्धा ते डिटेक्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे हे फक्त आपल्या माहितीसाठी हा PHI डाटा या ठिकाणी दिलाय. ऍक्च्युअल फील्ड कंडिशन काय आहे, झाडाची ग्रोथ कशी याच्यावरती तो सॅम्पलमध्ये डिटेक्ट होईल का नाही हे अवलंबून राहील. काही अजून पुढचे आहेत इन्सेक्टिसाइडमध्ये ॲसिटामाप्राइड, बिप्रोफेन्झिन याचे आपण सगळ्यांचे इमामेक्टिन सगळ्यांचं घेतलेलं आहे. फक्त काळजी इमिडाक्लोपिड 40 दिवस, मॅन्कोझेब 40 दिवस. पुढे पुढे फंगिसाइडमध्ये मॅन्कोझेबची फक्त आपल्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. इंडोक्झोकार्ब प्लस ॲसिटामाप्राइड जी आळीसाठी आपली मग चर्चा झाली त्याचं 5 दिवस. अशा ह्याच्यात म्हणजे कोणत्याच इन्सेक्टिसाइडचा PHI जास्त नाही.
पण त्याच्या अगोदर किती स्प्रे गेले याच्यावरती ते डिटेक्ट होईल की नाही हे अवलंबून राहील. त्याच्यामुळे एक्सपोर्टचं काम करताना स्प्रे शेड्यूल आपल्या वहीमध्ये आपण मेन्शन करणं गरजेचं आहे, जेणेकरून एखाद्या मॉलिक्यूलचे डबल स्प्रे गेलेले असतील तर आपल्याला तेवढे दिवस वेटिंग करून नंतर सॅम्पल काढता येईल. आणि तशी जर काही शंका वाटली तर मग जशी आपण चर्चा करताना सांगितलं की सॅम्पल काढायच्या 2 दिवस अगोदर जर हायड्रोसिल 2 मिलीने जर आपण स्प्रे घेतला तर बुडीचंही नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळायला मदत होईल, करप्याचंही नियंत्रण चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळायला मदत होईल. आणि न चुकून एखाद्या मॉलिक्यूलबद्दल आपल्या मनात शंका असेल की डिटेक्ट होऊ शकतं त्याचं सुद्धा ऑक्सिडेशन होऊन PHI नील होण्यासाठी मदत केली जाईल. म्हणजे सॅम्पल काढायच्या 2 ते 3 दिवस अगोदर तो जर स्प्रे आपण कंपल्सरी टाकला तर नक्कीच त्याचा फायदा पावडरी प्लस PHI आपला नील होण्यासाठी मदत होईल. याच्यासाठी आपल्याकडे शेड्यूल लिहिलेलं असलं पाहिजे. हे सगळ्या कोणत्या याचा कॉपर हायड्रोक्साईडचा किती, सगळ्या फंगिसाईडचा PHI किती हे डाटा शीट. कॅप्टन प्लस हेक्साकोनाझोल 5 दिवस. आता इथं हे कॅप्टन प्लस हेक्साकोनाझोल 5 दिवस दाखवते. मागच्या वर्षीचा अनुभव म्हणजे हेक्साकोनाझोल मारल्यानंतर 15 दिवसांनी जरी सॅम्पल काढला तरी तो डिटेक्ट झाला. त्याच्या अगोदर त्याचे किती स्प्रे गेले, त्यावेळेसची क्लायमॅटिकल कंडिशन कशी आणि आपण काय काय न्यूट्रिएंट दिले याच्यावरती PHI म्हणजे सॅम्पल क्लिअर येईल की नाही हे अवलंबून राहील. हे झालं आपलं कीड व रोग नियंत्रणाच्या संदर्भामध्ये नियोजन. आणि जनरल काही गोष्टी काही प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांनी काही विचारलेले आहेत त्याच्याबद्दल आता थोडक्यात आपण या ठिकाणी चर्चा करू. सेटिंगसाठी बऱ्याच वेळेला पाऊस पडल्यानंतर सेटिंग होत नाही तर मिरचीची वाढ जास्त होते किंवा 20-21 दिवसाचा प्लॉट झालाय, एक सडी वाढतोय त्याला फुटवा मिळत नाही, अशी जर कंडिशन असेल तर त्याच्यासाठी टेस्ट ट्यूब 05234 बोरॉन या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण स्प्रे टाकला तर 1 दिवसासाठी पूर्ण झाडाची वाढ नियंत्रित होऊन फुटवा आणि सेटिंग चांगली मिळण्यासाठी मदत केली जाते. आता कारल्यातील फुलकळी वाचवण्यासाठी उपाय सांगा. सोपान जाधव यांनी तो प्रश्न विचारला. कारल्यामध्ये नर कळी आणि मादी कळी यांचं प्रमाण वेगवेगळे राहतात, म्हणजे ते क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. असं जर वातावरण राहिलं तर पेऱ्यातलं अंतर वाढून जातं, पर्यायानं फुलांची संख्या कमी होऊन जाते, म्हणजे नरांची संख्या आणि मादींची संख्या डिवाइड होऊन जाते आणि त्यांची संख्या कमी होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला कारल्यामध्ये फुलकळीची संख्या जर वाढवायची असेल तर टेस्ट ट्यूब 5234 बोरॉन आणि ग्लुकोज पावडर ह्या कॉम्बिनेशनमध्ये जरी आपण स्प्रे घेतला तरी सायटोकायनिनची मात्रा वाढून पॉलिनेशनचं प्रमाण वाढायला मदत केली जाते. हा एक हात चांगल्या प्रकारे काम करतो. टेस्ट ट्यूब 200 ला 400, 05234 400, बोरॉन 100 ग्रॅम आणि मेडिकलमध्ये जी ग्लुकोज पावडर मिळते ती 150 ग्रॅम. ग्लुकोज पावडर घेण्यामागचा उद्देश ढगाळ वातावरणामध्ये अन्न निर्मितीच्या क्रियेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अडथळे आलेले असतात, सायटोकायनिन निर्मिती तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही, कळी पिवळी पडून राहण्याचं प्रमाण जास्त राहतं, तात्पुरती सायटोकायनिन लेवल वाढवावी याच्यासाठी आपण त्याचं रेकमेंडेशन करतो. आणि त्याचबरोबर दुसरा एक हात आहे ज्या 8-10 वर्षामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट किंवा बऱ्यापैकी आपल्या भागातले जे कारल्याचे शेतकरी आहेत ते त्याचा वापर करतात, तो म्हणजे ताक, गूळ आणि ॲक्टिवा. ताक 2 लिटर, गूळ 250 ग्रॅम आणि ॲक्टिवा 100 ml ह्या कॉम्बिनेशनमध्ये जर स्प्रे घेतला तरी कारल्यातील फुलकळी वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल. मिरचीमध्ये येणाऱ्या व्हायरसवर उपाय योजना सांगा. चेतन भवन यांनी प्रश्न विचारला. मिरचीची लागवड करताना त्याची मुळी जेवढी सरळ आपल्याला ठेवता येईल हे ठेवणं गरजेचं. आता प्रत्येक लेबर मागे काय आपण थांबू शकत नाही, पण त्यांनी जर अंगठ्याने ती मुळी दाबलेली असेल आणि त्यावेळेला जर ती वाकडी झालेली असेल तर ती पुढं जाऊन व्हायरसचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं जर जास्त दिवसाचं रोप असेल तर खालची मुळी कट करून ते एक लागवड करणं गरजेचं. आणि न चुकून एका दुसऱ्या झाडावरती व्हायरस दिसत असेल तर मग ज्या कॉम्बिनेशनमध्ये आपण स्प्रे सांगितला, ताक, चिलेटेड झिंक, कव्हर प्लस आणि व्हायरससाठीचं औषध. ताक 2 लिटर, कव्हर प्लस 400 ग्रॅम, चिलेटेड झिंक 100 ग्रॅम आणि व्हायरससाठीचं औषध 200 ते 400 ग्रॅम त्याचं जे प्रमाण असेल त्या प्रमाणात अशा कॉम्बिनेशनमध्ये जर स्प्रे दिला तरीसुद्धा व्हायरस नियंत्रणात यायला मदत केली जाईल. आणि सटिंग पेस्ट
जेवढे आपण सुरुवातीपासून नियंत्रणामध्ये ठेवू तेवढं व्हायरसचं प्रमाण वाढणार नाही. मिरचीची पानं पिवळी का पडतात? योगेश शिंदे. ज्यावेळेला क्राउडिंग वाढलं जाईल त्यावेळेला खालची पानं पिवळी पडतात, म्हणजे त्याला जर ऊन मिळत नसेल तर खालची पानं पिवळी पडू शकतात, हे एक कारण. भुरी जर पानावरती आलेली असेल तरी सुद्धा पानं ही पिवळी पडतात. आणि तिसरं कारण बॅक्टेरियल स्पॉट. चौथं कारण सेप्टोरिया लीफ स्पॉट. ह्या कारणामुळे मिरचीची पानं पिवळी पडतात. योगेश शिंदे यांनी हा प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामुळं काय याला उपाययोजना काय? तर मग जसं मी सांगितलंय की जगातलं सगळ्यात चांगलं बुरशीनाशक जर काय असेल तर ती मोकळी खेळती हवा. जेवढी हवा खेळती असेल, जेवढा सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत असेल तेवढं त्या पानांची अन्ननिर्मिती चांगली राहील. तिथं सूर्यप्रकाशच मिळाला नाही तर पानं पिवळी पडणार. भुरीसाठी अर्ली स्टेजपासून आपल्याला भुरीवरती नियंत्रण घेणं गरजेचं आहे. डोळ्याने जर भुरी दिसत नसेल पण जर मिरचीची फुलगळ जास्त प्रमाणात होत असेल तर समजायचं की भुरी आली, आणि भुरी आल्यानंतर ते पानं पिवळी पडून परत गळून जातात. बॅक्टेरियल स्पॉट आणि सेप्टोरिया लीफ स्पॉट याच्यामुळे सुद्धा मिरचीची पानं पिवळी पडतात. काकडीला सल्फर डस्टिंग चालेल का? चंदू कदम यांनी हा प्रश्न विचारलाय. शक्यतो काकडी म्हणजे जे वेलवर्गीय पिकं असतात त्यांना सल्फरचा वापर जास्त चालत नाही. सल्फरची डस्टिंग जर आपण केली तर त्याची मादी कळी पिवळी पडून किंवा कळी सेटिंग झाल्यानंतर ते फळ, काकडीचं फळ पिवळं पडून जाण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे शक्यतो वेलवर्गीय पिकांना सल्फर डस्टिंग जर आपल्याला टाळता आली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. जे कमी कालावधीचे पिकं आहेत, काकडी आहे, कारला आहे, दोडका आहे, अशा पिकांना जर सल्फर डस्टिंग वरती पानावरती करायला जर टाळता आली तर नक्कीच टाळा. हां, 2 ओळीमध्ये 2 सरीमध्ये जर आपल्याला डस्टिंग करता आली, 2 सरीमध्ये डस्टिंग केली तरी चालू शकेल. ते भुरीच्या नियंत्रणासाठी मदत करेल आणि लाल कोळीच्या नियंत्रणासाठी, रेड वाईटच्या नियंत्रणासाठी सुद्धा मदत करेल. थ्रिप्स, मावा यासाठी जैविक उपाययोजना सांगा. शिवम पवार. थ्रिप्स, मावा यांच्यासाठी आपल्याला जैविकमध्ये जर काम करायचं असेल तर मेटारायझम आहे, बिव्हेरिया आहे, व्हर्टिसिलियम आहे. ह्या जैविक बॅक्टेरिया जरी आपण घेतल्या तरी बऱ्यापैकी आपल्याला थ्रिप्स, मावाचं नियंत्रण मिळायला मदत केली जाईल. बायोलॉजिकल औषधामध्ये जर आपल्याला चर्चा करायची असेल, एन इम्पॅक्ट आहे, 5 पिलर आहे, ज्याचा आपण वापर केल्यानंतर थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचं नियंत्रण आपल्याला दीर्घकाळ मिळायला मदत केली जाईल. बायोलॉजिकल औषध वापरताना ते रेसिड्यू फ्री असावं, त्याचे सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर नक्कीच हार्वेस्टिंगच्या वेळेला आपल्याला येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये येणार नाही. 40 दिवसाच्या प्लॉटला नाग अळीसाठी कोणता स्प्रे घेतला पाहिजे? शैलेश शिरसाट. नाग अळीसाठी आपल्याला 40 दिवसाचा जर प्लॉट असेल, टोमॅटोचा प्लॉट असेल, नाग अळी आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसत असेल तर आपल्याला डेल्टामेथ्रिन याचा जरी आपण स्प्रे घेतला तरी बऱ्यापैकी नाग अळीच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. किंवा 5 पिलरचा जरी आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा बऱ्यापैकी नाग अळीच्या नियंत्रणासाठी मदत केली जाईल. किंवा अबामेक्टिन याचा जरी आपण स्प्रे घेतला तर नाग अळीच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून जर आपण हायमेथोझाम जरी आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून दिलं तरी सुद्धा बऱ्यापैकी नाग अळीच्या नियंत्रणासाठी मदत केली जाईल. बरेचसे आता मार्केटमध्ये औषध आहे, ओलिओफ्लेक्झसारखं औषध आहे, ज्याची आपण जर ड्रेंचिंग केली तरी सुद्धा नक्कीच त्याचा बेनिफिट नाग अळीच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. सूतकृमी नियंत्रणासाठी उपाययोजना सांगा. सतीश माळी यांनी प्रश्न विचारले. सूतकृमी म्हणजे निमॅटोड. फोटोग्राफ्स होते. निमॅटोड म्हणजे मुळावर येणाऱ्या गाठी. आपल्या चर्चासत्राच्या सुरुवातीला आपण बेसल डोस बद्दल चर्चा केली होती. बेसल डोस मध्येच आपण निंबोळी पेन, कार्बोफ्युरॉल, कव्हरजिया याचं रेकमेंडेशन करतो. मुळाच्या देठावर येणाऱ्या गाठी नाही, याच्यात नसेल तर मुळाच्या देठावर जर येणाऱ्या गाठी असतील किंवा साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, एकाच जमिनीमध्ये आपण टोमॅटो करतो, एकाच जमिनीमध्ये आपण मिरची करतो तर आपल्याला निमॅटोडचा त्रास हा होणार. कसा होणार? यावर्षी 10 किलो, उदाहरणासाठी 10 किलो खतं देऊन 2000 जाळ्या निघत असतील, पुढच्या वर्षी 20 किलो देऊन सुद्धा 2000 जाळ्या निघणार नाही. एवढा जर फरक जाणवत असेल तर समजायचं की जमिनीमध्ये सूतकृमी म्हणजे निमॅटोडचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली. डोळ्यानं सूतकृमी दिसत नाही, ज्यावेळेला आपण मुळी उपटून बघू, मुळीवरती गाठी दिसतात तर आपल्याला ते लक्षात येईल. निमॅटोड नियंत्रणासाठी बेसल डोसलाच
निंबोळी पेंट, कार्बोफ्युरॉन, कव्हर GRचा वापर करणं गरजेचं. तिथून पुढे जर आपल्याला निमॅटोड दिसत असेल तर आझाडिरेक्टिन म्हणजे नीम जे येतं 10,000 ppmचं ते 500 ml ते 1 लिटर ड्रिपमधून दिलं तरी सुद्धा बऱ्यापैकी सूतपूर्वीचं तात्पुरतं नियंत्रण मिळायला मदत केली जाईल. किंवा पॅसिलोमायसिस ज्या बॅक्टेरिया येतात त्या पॅसिलोमायसिस बॅक्टेरिया जरी आपण ड्रिपमधून दिल्या 21-22 दिवसाला एक वेळेस तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला निमॅटोडच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. आणि निमॅटोडसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला मग सांगितलं की बेसल डोसपासून जर आपण नियोजन केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. टोमॅटोचा प्लॉट असेल, मिरचीचा प्लॉट असेल, झेंडूचे रोपं जर आपण त्याच्यामध्ये लावली तर त्याचा एक फायदा निमॅटोड नियंत्रणासाठी सुद्धा होईल. जास्त मोठ्या प्रमाणात ते निमॅटोड कंट्रोल करणार नाही पण तात्पुरते त्याच्या आजूबाजूची झाडे तिथे निमॅटोड कंट्रोल करेल. आणि दुसरं ते इंडिकेटर राहील येणाऱ्या जेवढ्या काही पिढी आहेत त्या अगोदर आपल्याला त्या झेंडूच्या झाडावरती दिसतील जेणेकरून त्याच्यावरून आपण पुढच्या याच्यावरती स्प्रे घेऊ शकतो. म्हणजे ते चांगल्या प्रकारचं इंडिकेटर म्हणून काम करतं. म्हणून ह्या निमॅटोड नियंत्रणासाठी पॅसिलोमायसिस बॅक्टेरिया, बेसल डोसला कव्हर GR, निंबोळी पेंट, कार्बोफ्युरॉन आणि नंतर आझाडिरेक्टिन म्हणजे नीम हे जरी आपण ड्रिपमध्ये दिलं तरी सुद्धा बऱ्यापैकी निमॅटोड नियंत्रणासाठी आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील. तर आशा करतो की बऱ्यापैकी सगळ्यांच्या बऱ्यापैकी सगळ्यांच्या शंका ज्या असतील त्या क्लिअर झाल्या असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच जण संदिग्ध मनस्थितीमध्ये आहेत किंवा अजून पण आहेत की पुढं काय होईल. पण सगळ्यांना मला एकच सांगेल की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण काम केलं तर नक्कीच पुढच्या वाटचालीला आपल्याला अडचणी येणार नाही. कोरोना असेल किंवा हे रोगाचं वातावरण जे असेल ते कव्हर व्हायला काही वेळ जाणार आहे पण त्याच्यावरती लस आली तर 1 महिन्याच्या आत सगळं वातावरण क्लिअर होईल. पण 1 महिन्याच्या आत आपल्याला कोणतंही पीक आणता येणार नाही. आणि सगळ्यात चांगला म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मी एकच सांगतो, ज्या दिवशी माणसं खायचं बंद करतील त्या दिवशी आपल्याला अडचण. जोपर्यंत माणसं खायला बंद करत नाही तोपर्यंत द्राक्ष किंवा आपल्या फळ पिकाला, भाजीपाला पिकाला अडचण नाही. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला उत्पन्न व्यवस्थित राहायला मदत केली जाईल. एक्सपोर्टमध्ये हेल्थ सर्टिफिकेट ही कन्सेप्ट यावर्षीपासून चालू केलेली, त्याच्यामुळे BLQ आपलं सॅम्पल कसं राहील ह्या दृष्टीनं काम करणं आपल्याला फार गरजेचं आहे. परत कोणाला काही अडचण असेल, शंका असेल तर त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर पण देतो. ओम गायत्री नर्सरीमध्ये ओम गायत्री ॲग्रोमॉल, ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्याशी जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर राजेश चव्हाण 744 777 1648 या नंबरवरती जरी आपण कॉल केला तरी सुद्धा चालेल. राजेश चव्हाण 744 777 1648 या नंबरवरती कॉल केला तरी चालेल. आणि नॅशनल ॲग्रो फार्मर्स क्लबच्या माध्यमातून जर मला काही प्रश्न असतील, शंका असतील त्या जर विचारायच्या असतील तर माझा संपर्क 86 056 12 555 या नंबरवरती जरी कॉल केला तरी प्रत्यक्ष मी तुम्हाला त्या शंकेचं समाधान आपण करूया. सर्वांना आरोग्यदायी अशा शुभेच्छा देऊ. सगळेजण सेफ राहा, काळजी घेऊन काम करा एवढं सांगतो. आणि आजचा आपला हा वेबिनार 3 आपण या ठिकाणी एंड करूया. धन्यवाद.